नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक मस्के सर. तर जसं की तुम्हाला माहीतच आहे की आपण इयत्ता 8वीच्या NMMS परीक्षेसाठी इतिहास, नागरिकशास्त्र आणि भूगोल या 3 विषयांच्या काही महत्त्वपूर्ण प्रश्नांचा एक सिरीज सुरुवात केलेला आहे. यातले 3-4 व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळतील. तर याच सिरीजमधला हा 5वा व्हिडिओ की जो इतिहासावर अवलंबून आहे. या व्हिडिओमधून मी अतिशय 40 अशा अतिशय महत्त्वपूर्ण अशा प्रश्नांचा सराव या ठिकाणी तुमच्यासमोर आणलेला आहे. तरी कृपया हे 40 पूर्ण प्रश्न समजून घेण्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही पहा. तर चला तर मग आजच्या आपल्या या व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा पहिला प्रश्न आहे, आधुनिक भारताच्या वाटचालीत राजकीय स्वातंत्र्याचा लढा हा डॅडॅश व्यापक तत्वज्ञानावर आधारलेला होता. यासाठीचे पर्याय आहेत, राजकीय चळवळीच्या, क्रांतिकारकांच्या, स्वातंत्र्याच्या, मानवमुक्तीच्या. सो भारताच्या आधुनिक भारताच्या वाटचाली म्हणजे जो राजकीय स्वातंत्र्य लढा भारतीयांनी जो उभारलेला होता तो मानवमुक्तीच्या व्यापक तत्वज्ञानावर आधारलेला होता. म्हणजेच याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश मधील शेतकऱ्यांनी नीळ उत्पादनाच्या सक्तीविरुद्ध कृषी संघटना स्थापून उठाव केला. यासाठीचे 4 पर्याय आहेत, महाराष्ट्र, बंगाल, उत्तर प्रदेश आणि गुजरात. हा जो निळीचं उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांनी सरकारच्या सक्तीविरुद्ध एक संघटना स्थापन केली आणि त्यातून एक उठाव केला. हा जो उठाव केला तो बंगालमधील शेतकऱ्यांनी केला. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर आहे. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. दीनबंधू मित्र यांच्या नीलदर्पण या नाटकाने कोणते महत्त्वाचे कार्य केले? म्हणजे यातून तुम्हाला 2 प्रकारची माहिती होणार आहे की दीनबंधू मित्र यांचं नीलदर्पण एक नाटक आणि या नाटकाने केलेलं महत्त्वाचं कार्य. यासाठीचे पर्याय आहेत, नीळ उत्पादक शेतकऱ्यांची हलाखीची स्थिती सर्व समाजाच्या समोर नजरेस आणली. पर्याय क्रमांक 2, भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचे महत्त्व समाजासमोर मांडले. पर्याय क्रमांक 3, बंगालमधील सर्वसामान्य लोकांच्या हलाखीची परिस्थिती इतरांसमोर मांडली. आणि पर्याय क्रमांक 4, भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारकांचे योगदान समाजाच्या नजरेस आणले. की नेमकं नीलबंधूंनी कोणतं कार्य केलं? आणि याचं अचूक उत्तर आहे, नीळ उत्पादक शेतकऱ्यांची हलाखीची स्थिती सर्व समाजाच्या नजरेस आणण्याचं अतिशय महत्त्वाचं असं कार्य दीनबंधू मित्र यांच्या नीलदर्पण या नाटकाने केलेलं आहे. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 4, इसवी सन 1875 साली डॅडॅश येथील शेतकऱ्यांनी जमीनदार व सावकार यांच्या अत्याचाराविरुद्ध मोठा उठाव केला. शेतकरी नेमके ते कुठले आहेत? पर्याय क्रमांक 1, गुजरातमधील शेतकऱ्यांनी. पर्याय क्रमांक 2, पश्चिम बंगालमधील शेतकऱ्यांनी. आणि पर्याय क्रमांक 3, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी. आणि पर्याय क्रमांक 4, मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांनी. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे की 1875 साली जो शेतकऱ्यांनी जमीनदार व सावकारांच्या अत्याचाराविरुद्ध मोठा उठाव केला होता तो उठाव महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी केलेला होता. म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न क्रमांक 5, उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांनी कोणती संघटना स्थापन करून ब्रिटिश सरकारविरुद्ध उठाव केला? पर्याय 1, किसान सभा. पर्याय 2, अखिल भारतीय किसान सभा. पर्याय क्रमांक 3, शेतकरी मंच. आणि पर्याय क्रमांक 4, अखिल भारतीय शेतकरी संघटना. आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच किसान सभा नावाची एक शेतकरी संघटना या उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांनी स्थापन केली आणि ब्रिटिश सरकारविरुद्ध मोठा उठाव केला. वळूया प्रश्न क्रमांक 6 कडे. खालीलपैकी कोणत्या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी केलेला उठाव ब्रिटिश सरकारने
चिरडून टाकला. असे अनेक उठाव भारतात त्या काळामध्ये झाले. तर त्यातला अशा एका ठिकाणचा जो उठाव आहे की जो ब्रिटिश सरकारने काय केला, दडपशाहीने चिरडून टाकला. त्यासाठीचे पर्याय आहेत महाराष्ट्रातील, उत्तर प्रदेशमधील, पश्चिम बंगालमधील, केरळमधील. आणि याचं अचूक उत्तर आहे हा जो केरळमधील जो उठाव म्हणजे पर्याय क्रमांक 4, केरळमधील शेतकऱ्यांनी जो ब्रिटिश सरकार विरुद्ध उठाव केला होता तो ब्रिटिश सरकारने चिरडून टाकला. प्रश्न क्रमांक 7, 1936 साली स्थापन झालेली अखिल भारतीय किसान सभा खालीलपैकी कोणाच्या पुढाकाराने स्थापन करण्यात आली होती? प्रश्न पुन्हा एकदा का, 1936 साली स्थापन झालेली अखिल भारतीय किसान सभा खालीलपैकी कोणाच्या पुढाकाराने स्थापन करण्यात आली होती? पर्याय क्रमांक 1 साने गुरुजी, पर्याय क्रमांक 2 नारायण मेघाजी लोखंडे, पर्याय क्रमांक 3 प्राध्यापक NG रंगा आणि पर्याय क्रमांक 4 बाबा रामचंद्र. आणि याचं अचूक उत्तर आहे जे 1936 साली जी अखिल भारतीय किसान सभा स्थापन झाली होती ती प्राध्यापक NG रंगा यांच्या पुढाकाराने स्थापन करण्यात आलेली होती. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8, खालीलपैकी कोण अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष होते? पर्याय 1 साने गुरुजी, 2 प्राध्यापक NG रंगा, 3 स्वामी सहजानंद सरस्वती आणि 4 नारायण मेघाजी लोखंडे. म्हणजे यापैकी कोण अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष होते? आणि याचं अचूक उत्तर आहे स्वामी सहजानंद सरस्वती. म्हणजेच पर्याय क्रमांक 3. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 9, महाराष्ट्रात 1936 साली महाराष्ट्रात भरलेले राष्ट्रीय सभेचे अधिवेशन कोठे भरले होते? म्हणजे 1936 साली जे राष्ट्रीय सभेचे अधिवेशन महाराष्ट्रामध्ये झाले होते ते नेमके कोणत्या ठिकाणी झालेले होते? पर्याय आहेत मुंबई, पुणे, फैजपूर आणि सातारा. तर मित्रांनो हे अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत. व्हिडिओ थोडासा मोठा झाला तरी शेवटपर्यंत बघायला विसरू नका, कारण अतिशय महत्त्वपूर्ण परीक्षेच्या दृष्टिकोनातून प्रश्न या ठिकाणी मी टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच फैजपूर या ठिकाणी राष्ट्रीय सभेचे अधिवेशन 1936 साली भरलेले होते. प्रश्न क्रमांक 10, 1938 साली पूर्व खानदेशात कोणती घटना घडली? पर्याय आहेत अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांची पीक बुडाले, जमीनदार व सावकारांनी शेतकऱ्यावर अन्याय केला, ब्रिटिश सरकारने शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडून टाकले आणि पर्याय क्रमांक 4 शेतकऱ्यांना शेतसाऱ्यातून सवलत देण्यात आली. आणि याचं अचूक उत्तर आहे अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांचे पीक बुडालेले होते. म्हणजे 38 सालची पूर्व खानदेशात घडलेली ही सर्वात महत्त्वाची घटना. म्हणजे या साली पूर्व खानदेशामध्ये अतिवृष्टी झाली आणि शेतकऱ्याचं संपूर्ण पीक आहे जे बुडालेलं होतं. प्रश्न क्रमांक 11, शेतकऱ्यांची हलाखीची परिस्थिती पाहून साने गुरुजींनी जागोजागी मोर्चे काढले, मिरवणुका काढल्या, सभा घेतल्या. यातून त्यांनी कोणती मागणी लावून धरली? या मिरवणुकातून, सभातून, मोर्चातून त्यांनी नेमकी कोणती मागणी लावून धरली? पर्याय 1 शेतकऱ्यांना मदत करण्याची, शेतकऱ्यांचा शेतसारा माफ करण्याची, शेतकऱ्यांना अनुदान देण्याची, शेतकऱ्यांना बी बियाणे पुरवण्याची. नेमकी कोणती मागणी त्यांनी मागून म्हणजे लावून धरलेली आहे? तर याचं अचूक उत्तर आहे शेतकऱ्यांचा शेतसारा माफ करण्याचीच. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12, पंढरपूरचे विठ्ठल मंदिर दलितांसाठी खुले करावे यासाठी पंढरपूर येथे आमरण उपोषण कोणी केले होते? खालीलपैकी कोणी केले होते? पर्याय क्रमांक 1 नारायण मेघाजी लोखंडे, बाबा रामचंद्र, साने गुरुजी, महर्षी दोडो केशव कर्वे. तर पंढरपूरचे जे विठ्ठल मंदिर आहे ते दलितांसाठी खुले करावे यासाठी साने गुरुजी यांनी उपोषण केलेले होते. याचाच अर्थ याचा पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13, डायडाय शतकाच्या उत्तरार्धात
भारतामध्ये कापड गिरण्या, रेल्वे कंपन्या यासारख्या उद्योगांची सुरुवातच झालेली होती. कोणत्या शतकाच्या? पर्याय 16व्या, 17व्या, 19व्या का 20व्या? नेमक्या कोणत्या शतकामध्ये, कोणत्या शतकाच्या उत्तरार्धात भारतामध्ये कापड गिरण्या, रेल्वे कंपन्या यासारख्या उद्योगाची सुरुवात झालेली होती? आणि याचं अचूक उत्तर आहे 19व्या शतकाच्या उत्तरार्धात भारतामध्ये या कापड गिरण्या, रेल्वे कंपन्यासारख्या उद्योगांची सुरुवात झालेली होती. प्रश्न क्रमांक 15. खालीलपैकी कोणाचे वर्णन भारतीय कामगार चळवळीचे जनक असे केले जाते? साने गुरुजी, नारायण मेघाजी लोखंडे, शशीपत बॅनर्जी की बाबा रामचंद्र? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे नारायण मेघाजी लोखंडे यांना भारतीय कामगार चळवळीचे जनक असे यांचं वर्णन केलं जातं. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 16. नारायण मेघाजी लोखंडे यांनी बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन ही गिरणी कामगाराची संघटना डॅश डॅश साली स्थापन केली. कोणत्या साली स्थापन केली? 1890, 1990, 1790, 1889. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच 1890 साली नारायण मेघाजी लोखंडे यांनी बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन ही गिरणी कामगाराची संघटना स्थापन केली. प्रश्न क्रमांक 17. खालीलपैकी कोणाच्या प्रयत्नामुळे 10 जून 1890 पासून कामगारांना रविवारची साप्ताहिक सुट्टी जाहीर करण्यात आलेली होती? म्हणजे कधी? तर साने गुरुजी, शशीपत बॅनर्जी, नारायण मेघाजी लोखंडे, महात्मा ज्योतिराव फुले. तर नेमकं कोणाच्या प्रयत्नामुळे कामगारांना जी ही रविवारची साप्ताहिक सुट्टी जाहीर करण्यात आलेली होती? तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच नारायण मेघाजी लोखंडे यांच्याच प्रयत्नामुळं 10 जून 1890 पासून कामगारांना रविवारची सुट्टी जाहीर करण्यात आली. प्रश्न क्रमांक 18. पहिल्या महायुद्धानंतर भारतात औद्योगिकरणामुळे डॅश वर्गाची वाढ झाली. कोणत्या वर्गाची वाढ झाली? पर्याय क्रमांक कामगार, शेतकरी, बेरोजगार, सुशिक्षित. याचं अचूक उत्तर आहे की पहिल्या महायुद्धानंतर जे औद्योगिकरण वाढलं, या औद्योगिकरणामुळं भारतामध्ये या कामगार वर्गाची वाढ मोठ्या प्रमाणात झाली. प्रश्न क्रमांक 19. पंढरपूरचे विठ्ठल मंदिर दलितांसाठी खुले करावे यासाठी पंढरपूर येथे कोणी आमरण उपोषण केले? यासाठीचे पर्याय आहेत महात्मा ज्योतिराव फुले, साने गुरुजी, श्रीपाद अमृत डांगे, नाम जोशी. आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 साने गुरुजी यांनी पंढरपूरचे विठ्ठल मंदिर दलितांसाठी खुले करावे यासाठी पंढरपूर येथे आमरण उपोषण केले होते. प्रश्न क्रमांक 20. कोणत्या शतकाच्या उत्तरार्धात भारतामध्ये कापड गिरण्या, रेल्वे कंपन्या यासारख्या उद्योगांची सुरुवात झाली होती? 20व्या, 19व्या, 17व्या का 18व्या? तर अतिशय महत्त्वाचा असा हा प्रश्न आहे आणि याचं उत्तर आहे 19व्या शतकाच्या उत्तरार्धात भारतामध्ये कापड गिरण्या, रेल्वे कंपन्या यासारख्या उद्योगांची सुरुवात झालेली होती. म्हणजेच पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 21. बॉम्बे मिल्स हँड्स असोसिएशन ही गिरणी कामगाराची संघटना कोणी स्थापन केली? यासाठीचे 4 पर्याय आहेत शशीपत बॅनर्जी, श्रीपाद अमृत डांगे, नारायण मेघाजी लोखंडे, मुझफ्फर अहमद. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे नारायण मेघाजी लोखंडे यांनी बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन ही गिरणी कामगाराची संघटना स्थापन केली. प्रश्न क्रमांक 22. खालीलपैकी कोण महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाच्या मुंबई शाखेचे अध्यक्ष होते? पर्याय क्रमांक 1 मुझफ्फर अहमद, साने गुरुजी, श्रीपाद अमृत डांगे, नारायण मेघाजी लोखंडे. तर मुंबई शाखेचे अध्यक्ष कोण होते? महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाच्या. आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच नारायण मेघाजी
लोखंडे. प्रश्न क्रमांक 23. डॉक्टर आनंदीबाई जोशी यांना वैद्यकीय शिक्षणाकडे खेचून घेण्यास खालीलपैकी कोणती गोष्ट कारणीभूत ठरली? पर्याय क्रमांक 1. समाजात आढळणारे दुर्धर रोगी, आरोग्यविषयक बाबत होणारे भारतीयांचे दुर्लक्ष, त्यांच्या 10 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, त्यांच्या आजारपणात त्यांना न मिळालेले वैद्यकीय उपचार. तर नेमकी कोणती गोष्ट आहे की ज्याच्यामुळं डॉक्टर आनंदीबाई जोशी ह्या वैद्यकीय शिक्षणाकडे वळल्या? आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, म्हणजेच त्यांच्या 10 वर्षाच्या मुलाचा झालेला मृत्यू. प्रश्न क्रमांक 24. डॅश या दिवशी डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचा मृत्यू पुण्यामध्ये झाला? 18 जानेवारी 1887, 16 फेब्रुवारी 1687, 16 मार्च 1787 आणि 16 फेब्रुवारी 1887. याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, म्हणजेच 16 फेब्रुवारी 1887 रोजी डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचा मृत्यू पुण्यामध्ये झाला. प्रश्न क्रमांक 25. खालीलपैकी कोणत्या पक्षाने दक्षिण भारतात सामाजिक समतेसाठी मोलाचे कार्य केले? पर्याय काँग्रेस, जस्टिस, समता, डिस्प्रेड क्लास मिशन. दक्षिण भारतामध्ये यातला कोणता पक्ष आहे की ज्याने सामाजिक समतेसाठी अतिशय महत्त्वाचे असे कार्य केले? आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, म्हणजेच जस्टिस. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 26. नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये दलितांना प्रवेश मिळावा यासाठी जो सत्याग्रह करण्यात आला त्या सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? पर्याय क्रमांक 1. कर्मवीर दादासाहेब गायकवाड, ठक्कर बाप्पा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साने गुरुजी. यापैकी कोणी या सत्याग्रहाचं नेतृत्व केलेलं होतं? आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, म्हणजेच कर्मवीर दादासाहेब गायकवाड. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 27. खालीलपैकी कोणी अस्पृश्यतेचा प्रश्न हाती घेऊन तो काँग्रेसच्या व्यासपीठावर मांडला? पर्याय क्रमांक 1. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले. तर यापैकी कोणी हा अस्पृश्यतेचा त्या काळचा अतिशय महत्त्वाचा विषय काँग्रेसच्या व्यासपीठावर मांडलेला होता? आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, म्हणजेच महात्मा गांधी यांनी हा विषय तो काँग्रेसच्या व्यासपीठावर मांडला. प्रश्न क्रमांक 28. दलितांचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनची स्थापना कधी केली? पर्याय क्रमांक 1. 1942, 1943, 1947 का 1842? आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, म्हणजेच 1942 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनची स्थापना केली. आणि त्या स्थापनेमागचा हेतू काय होता? तर दलितांचे प्रश्न प्रभावीपणे मांडणे. प्रश्न क्रमांक 29. कोणत्या योजनेच्या आधारे 18 जुलै 1947 रोजी इंग्लंडच्या पार्लमेंटने भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा केला? पर्याय क्रमांक 1. त्रिमंत्री योजना, पर्याय क्रमांक 2. माउंटबॅटन योजना, वेव्हेल योजना आणि त्रिमंत्री सरकारी योजना. नेमकं कोणत्या योजनेच्या आधारे भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा करण्यात आला? आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, म्हणजेच माउंटबॅटन योजना. प्रश्न 3. प्रश्न क्रमांक 30. 22 फेब्रुवारी 1918 रोजी राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर सरकारच्या गॅजेटमध्ये जाहीरनामा प्रसिद्ध होऊन संस्थानातील डॅश डॅश नष्ट करण्यात आले. म्हणजे काय नेमकं नष्ट करण्यात आली? कोणती प्रथा, कोणती पद्धती नष्ट करण्यात आली? अस्पृश्यता पद्धती, बलुतेदारी पद्धती, वेठबिगार पद्धती का जातीभेद पद्धती? जो गॅजेटमध्ये एक जाहीरनामा प्रसिद्ध केला त्यात त्यांनी जी बलुतेदारी पद्धती होती ती बलुतेदारी पद्धती या गॅजेटनुसार नष्ट करण्यात आली. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 31. खालीलपैकी कोणत्या व्हाईसरायने भारतात हंगामी सरकारची स्थापना केली? व्हाईसराय माउंटबॅटन, व्हाईसराय लॉर्ड वेलेस्ली, व्हाईसराय लॉर्ड वेव्हेल, व्हाईसराय लॉर्ड कॉर्नवॉलिस. म्हणजे
यापैकी कोणी हंगामी सरकारची स्थापना भारतामध्ये केली? याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच व्हाईसरॉय लॉर्ड वेव्हेल यांनी भारतात हंगामी सरकारची स्थापना केली. प्रश्न 32. गोपाळबाबा वलंगकर यांनी इसवी सन 1888 मध्ये आपल्या डॅडॅश या पुस्तकातून अस्पृश्यतेचे खंडन केले. याचे 4 पर्याय आहेत. विठाळ विध्वंसन, जातिभेद निर्मूलन, अस्पृश्यता, जातिभेद. नेमकं कोणत्या पुस्तकातून त्यांनी अस्पृश्यतेचे खंडन केलेले आहे? यासाठीचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच विठाळ विध्वंसन असं या पुस्तकाचं नाव आहे की ज्यात त्यांनी अस्पृश्यतेचे खंडन केलेले आहे. प्रश्न क्रमांक 33. खालीलपैकी कोणाचा आयटकच्या कार्यात सर्वात मोठा वाटा होता? आयटक म्हणजेच ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसच्या याच्यामध्ये सर्वात मोठा वाटा कोणाचा होता? यासाठीचे पर्याय डॉक्टर राम मनोहर लोहिया, आचार्य नरेंद्र देव, नाम जोशी, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. यापैकी कोणाचा आयटकच्या कार्यात मोठा वाटा होता? आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच नाम जोशी यांचा ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसच्या कार्यामध्ये अतिशय मोठा वाटा होता. प्रश्न क्रमांक 34. सोमवंशीय मित्र हे मासिक खालीलपैकी कोणी सुरू केले? पर्याय क्रमांक 1 साने गुरुजी, पर्याय क्रमांक 2 महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, पर्याय क्रमांक 3 शिवराम कांबळे आणि पर्याय क्रमांक 4 महात्मा ज्योतिराव फुले. सोमवंशीय मित्र नाव लक्षात ठेवा. आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच शिवराम कांबळे यांनी सोमवंशीय मित्र हे मासिक सुरू केले. प्रश्न क्रमांक 35. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी डॅडॅशशाली भारत बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना केली. बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना याचं आपल्याला वर्ष पर्याय क्रमांक आहेत 1934, 1936, 1942 की 1924. आणि याचं अचूक उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इसवी सन 1924 मध्ये बहिष्कृत हितकारणी सभा स्थापना केली. प्रश्न क्रमांक 36. मुस्लिम लीगची स्थापना हा कशाचा परिणाम होता? अतिशय महत्त्वाचा प्रश्न. मुस्लिम लीगची जी स्थापना आहे तो नेमका कशाचा परिणाम होता? पर्याय मुस्लिमांच्या द्विराष्ट्र सिद्धांत मांडणीचा, इंग्रजांच्या फोडा आणि राज्य करा या नीतीचा, बॅरिस्टर जिना यांच्या स्वतंत्र मुस्लिम राष्ट्र मागणीचा आणि राष्ट्रीय सभेत पडलेल्या फुटीचा. नेमका मुस्लिम लीगची जी स्थापना झाली यामागे कोणतं कारण होतं? आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच इंग्रजांच्या फोडा आणि राज्य करा या नीतीचा परिणाम म्हणजेच भारतात स्थापन झालेली मुस्लिम लीग नावाची संघटना. प्रश्न क्रमांक 37. माउंटबॅटन योजनेच्या आधारे डॅश रोजी इंग्लंडच्या पार्लमेंटने भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा संमत केला. पर्याय क्रमांक 1 18 जुलै 1950, 18 जुलै 1948, 18 जुलै 1947 आणि 17 जुलै 1951. जी माउंटबॅटन योजना होती या माउंटबॅटन योजनेच्या आधारे भारताचा स्वातंत्र्याचा कायदा केला तो नेमका कोणत्या वर्षी केला? आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच 18 जुलै 1947 रोजी इंग्लंडच्या पार्लमेंटने भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा संमत केला. प्रश्न क्रमांक 38. वेव्हेल योजनेवर विचार करण्यासाठी डॅश येथे भारतातील प्रमुख राजकीय पक्षांची बैठक आयोजित करण्यात आलेली होती. पर्याय लाहोर, कराची, शिमला का मुंबई? आणि याचं अचूक उत्तर आहे शिमला या ठिकाणी वेव्हेल योजनेवर विचार करण्यासाठी भारतातील प्रमुख राजकीय पक्षांची बैठक आयोजित करण्यात आलेली होती. प्रश्न क्रमांक 39. भारत व पाकिस्तान ही 2 स्वतंत्र राष्ट्र निर्माण करण्याची योजना खालीपैकी कोणी तयार केली? पर्याय पंतप्रधान ॲटली, व्हाईसरॉय लॉर्ड वेव्हेल, व्हाईसरॉय लॉर्ड माउंटबॅटन, बॅरिस्टर जिना. नेमकी ही जी योजना होती ती कोणी तयार केलेली होती? आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच व्हाईसरॉय लॉर्ड माउंटबॅटन
यांनी ही योजना तयार केलेली होती. आणि या सिरीजमधला शेवटचा प्रश्न क्रमांक 40, खालीलपैकी कोणत्या नेत्याने स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली? यासाठीचे पर्याय आहेत नारायण मेघाजी लोखंडे, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. आणि विद्यार्थी मित्रांनो, याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इतिहास या विषयातल्या नुसती NMMS स्पर्धा परीक्षा नाही तर कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी अति आवश्यक अशा या 40 प्रश्नांचा मागोवा आपण या ठिकाणी घेतलेला आहे. अशाच प्रकारचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच आजही आणखी तुम्ही माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करा, जेणेकरून तुम्हाला पुढे येणाऱ्या व्हिडिओची देखील अधिक माहिती मिळेल.